बाबाजी जगदास तुका महायोगपीठे सते नीलरत्न वरकुंडलीगारतुंडली समावत्य तिष्ठन्तमानन्दकुंडं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं जगन्नीतपाणि मण्डलं वन्दनानां तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेतं सदयदवलहासं नित्यं चिन्तयामि जय जय श्रीराम जय जय नवरकिशोर जय गोपीचितशोर प्रभो जय जय माखनचोर करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विलपेशयन्तं वटस्य भद्रस्य कुटेशयानं वरं मुकुन्दाधरसास्मरामि श्रीगुरुचरणसरोजरज निजमनमुकुरसुधारि वरदहुरगुगरविमलजसु जोदाय कुशलचारि बुद्धिहीन तनुजानिधि सुनियोजित
करा तुझे बंधू श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता निवृत्तीनाथ शरण आहे जन्माला आलेल्या गरजवांचा उद्धार करणारे श्रीमंत संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भक्तीचे कळस सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे देवमान्य संत संतमान्य संत लोकमान्य संत असणारे शांतता व महंत ज्यांच्यामध्ये नित्य वास करते नवे नवे हिंदू हृदयी सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे आदिगुरु देहूनिवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा सर्वांना सुपरिचित असणारा असा अभंग भगवंत चिंतनकरिता निवडला. अभंगावरती चिंतन मांडण्याआधी अल्पसा परिहार देणं परिहार्य आहे. की निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि त्या नियमाप्रमाणे आज हनुमंत जयंतीचा काळ आहे, वाढदिवसच आहे, बरोबर की नाही? जन्म उत्सव आहे आणि माऊल्यांनो नुसतं नाशिक जिल्ह्यातच नाही भारतभर हा सोहळा काय होतोय आज साजरी होते. हनुमंतराय जे प्रकट झाले त्यांचं प्रकटी म्हणून आज सगळीकडे हा उत्सव साजरा होत आहे आणि या ठिकाणी देखील आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. हरिभक्त पारायण आदरणीय बहिरथ महाराज आणि त्याचप्रमाणे आमचे जे बाबाजी साऊंड सिस्टीमचे सोनोने आप्पा यांच्याकडे माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आली. मज पामराय काय थोडं पडा
माझ्या बालक पांड्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आली आणि या सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हाला सर्व मायबापांच्या दर्शनाचा मला योग आला. माझी मीच मला धन्यता देते. या ठिकाणी अनेक कलाकार उपस्थित झाले. त्यामध्ये मृदुंगावरती सुंदर साथ करणारे महाराष्ट्र भूषण असणारे आदरणीय ताल महर्षी मुकुंद महाराज भाग्यवंत या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. थोड्या वेळाने ते जाणार आहेत. याची पूर्वकल्पना आम्हाला आहे. सुरुवात गोड झालेली आहे, पण शेवट कसं होईल याची काय त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे गायनाची सुंदर साथ करणारे महाराष्ट्र भूषण असणारे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय संजय महाराज शिंदे माझे भाऊच आहेत. ते देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याच पद्धतीने दुसरे गायनाचार्य हरिभक्त पारायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज सहाने देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तुमचे देखील ऋणनिर्देश करते महाराज. त्याचप्रमाणे विनेकरी म्हणून आमच्या ताई एका फोनवरती त्या ठिकाणी उपस्थित झाल्या. बालीच्या ताई यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. त्याचप्रमाणे माझ्या गुरु भगिनी माझ्या मोठ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या. स्वतः कीर्तनकार भागवतकार असून देखील या ठिकाणी टाळून माझ्या कीर्तनासाठी त्या उपस्थित झाल्या. त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. आमच्या असणारे शिरसाट तुम्ही घेत आले का देखील अगदी उत्कृष्ट आवाज आहे त्यांचा. थोड्या वेळाने तुम्हाला ऐकायला भेटेल. त्या देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करते आमच्या पाटील ताई झाल्या. तुमचं दामले ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सरदार बाबा उपस्थित आहेत. नंदलाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा गीते महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मुकुंद महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवरती सुंदर साथ करणारे आहेर महाराज उपस्थित आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आमचे जयगावचे ग्रुपचे सोनवणे अप्पा देखील त्यांचे देखील ऋणनिर्देश व्यक्त करते. थोडं फक्त बोलताना मला इकोचा टच द्या म्हणजे आता तुम्ही म्हणाल ताई सर्वांचं नाव घेतलं आमचं काय चुकलं करू शकतो प्रश्न. तुमचं काहीच चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांच्या ठिकाणी माझ्या मनामध्ये पांडुरंगाप्रती आदरभाव आहे. तुमच्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठाल शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्याता मतदाव्या सुहता. या वारकरी संप्रदायाला लाभलेले थोर प्रेममूर्ती संत जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून शरण जाताय. विठ्ठल वास्तविक बघायला गेलं तर अख्खं विश्व हरिभजनाने ढवळणारे आमचे तुकोबराया पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त म्हणजे आमचे तुकोबराया. पंढरीचा पांडुरंग सोडला तर दुसरं कोणाला शरण न जायची हे त्यांनी शपथ घेतलेली होती. कारण जर दुसरं कोणाची भक्ती केली दुसरं कोणाचे जर पाय झाले तर माझा पांडुरंग परमात्म्याचा अपमान होईल. म्हणजेच काय तर एकनिष्ठ भक्त होते तुकोबराय. तरी पण आज शरण जात आहे कुणाला हनुमंत बिनला शरण जात आहे. का हो जरा
त्या बालकांना समोर थोड्या वेळ फक्त शांतता राखा. विठ्ठल जेव्हा हा अभंग बाहेर पडला त्यावेळेस तुकोबाईंची स्थिती वेगळी होती, अवस्था वेगळी होती. महाराज अवस्था वेगळी होती म्हणजे स्थिती वेगळी होती. म्हणजे असं नक्की काय घडलं होतं त्यांनी स्वतःच वर्णन केले. अवघी आनंदाची सृष्टी नुसतं आपलं जीवनच नाही तर अवघं विश्व त्यांना आनंदमय वाटायला लागलं. मावल्यांनो आनंद स्वरूप वाटायला लागलं. वास्तविक पाहायला गेलं विठ्ठल अवघं विश्व त्यांना आनंदमय वाटायला लागलं, सुखमय वाटायला लागलं. कारण काम क्रोध लोभ निमाले काय झालं, हे जे परमात्म्यामध्ये आलेले शत्रू आहे ना, कोणते काम क्रोध आणि लोभ, हे तिघही तुकोबारायांच्या अंतःकरणातून निघून गेले, जागीच गेले. आणि हे तिघ जण ज्यावेळेस निघून गेले ना त्यावेळेस त्यांना आनंदाची प्राप्ती झाली. महाराज हे तिघ जण म्हणजे नरकाला नेणारे दारच आहे. समजायचं ज्याच्या अंतःकरणामध्ये हे जिवंत आहे ना, कोणते काम क्रोध आणि लोभ, ज्याच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे तो कुठे जाणार, नरकाला जाणार. कारण हे नरकाला नेणारे दार आहेत महाराज. आणि जोपर्यंत हे तिघजण जिवंत आहे ना तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. विठ्ठल त्याचं चांगलं होत नाही, परमात्म्याची प्राप्ती होत नाही असं मी नाही म्हणत. स्वतः भगवंत म्हणतात, भगवंताचा अनुवाद आहे. हे तिन्ही जग जागती तव बली कराची प्राप्ती माझे कारण ऐकती. देवही म्हणे जोपर्यंत हे तिघजण जागे आहे आणि त्याचं चांगलं झालं असं मी माझ्या कानाने ऐकलेलं नाही. भगवंत सांगतात कुणाला, अर्जुनाला. मग तुकोबारायांच्या अंतःकरणातून हे तीनही शत्रू निघून गेले आणि तुकोबारायांना स्वतःचं जीवन सोडून अवघं विश्व कसं वाटायला लागलं, आनंदमय वाटायला लागलं. महाराज आनंद झाला. आनंद रे आजी आनंद रे
जीवन महाराज सुखमय झालं. पण गावातल्या काही लोकांनी विचार केला, आनंद होण्या इतकं तुकोबरायांना दिसत तर काहीच नाही. मग त्यांना आनंदाची प्राप्ती कशी झाली? आणि सर्वजण तुकोबरायांकडे आले आणि विचारलं, महाराज, अहो बाह्य परिस्थितीने जर बघितलं तर आनंद होण्यासारखी एकही गोष्ट तुमच्याकडे नाही. अहो खायला अन्न नाही, मोडकच घर आहे, त्यांचे लेकरं अन्न करून उपाशी आहे, आणि एवढं सगळं असून देखील त्यांची जिजामाऊली पत्नी चिडचिड करते. एवढं सगळं असून देखील तुम्हाला आनंद कशा कारणामुळे मिळाला? नेमकी तुम्ही असं केलं तरी काय? तुकोबरायांनी सांगितलं, आनंदाच्या प्राप्तीसाठी मी जीवनामध्ये एकच साधन केलं, आणि ते साधन म्हणजे अखंड भगवंताचं नामचिंतन. अहो भगवंताचं नामचिंतन म्हणजे तरी काय? त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, करावा विठ्ठल, जीवे भावे, वेद दोष मान राजे वेद दोष मान राजे सांगितलं, जीवनामध्ये आनंदाच्या प्राप्तीकरिता मी भगवंताचं अखंड नामचिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही केलंच नाही. आणि काय समान होतो दादा? दिवस न कळे रात अखंड ज्योती. आमच्या गुरुमाऊलींनी सांगितलेला छान मंत्र आहे, आणि तुम्ही माझ्या जवळचे म्हणून तुम्हाला खरं सांगायला गेलं तर कीर्तनकारापेक्षा हुशार हा श्रोतावर्ग असतो. त्यांचे गाठेच्या गाठे पाठ असतात, गायकांचे प्रमाण पाठ असतात, आणि कीर्तनकाराचे विठाला सांगायचा उद्देश असा की श्रोतवर्ग आणि गायक मंडळी हे कीर्तनकारापेक्षा हुशार असतात. आणि आमच्या गुरुमाऊलीने सांगितले, बाळा, कीर्तन करताना जर गायकाने तुझ्या व्यतिरिक्त तुला अपरिचित जर प्रमाण दिलं तर फक्त एवढंच म्हणायचं, काय वा वा महाराज, तुमचं सारखं प्रमाण कोणी देऊच शकत नाही. मी अगदी त्याप्रमाणे सुंदर प्रमाण दिलेलं आहे. पुढे चालू अखंड भगवंताचं नामचिंतन तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं, आणि
जो योगी असतो, योग साधनेने जे तो मिळवतो, साध्य करतो, जी विद्या प्राप्त करतो, तीच विद्या तुकोबरायांनी नामचिंतनाच्या साधनेने काय केली, प्राप्त केली होती महाराज. सांगायचं तात्पर्य असं की फक्त पंढरीच्या पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं कुणाचंही नाव तुकोबराय घेत नव्हते. म्हणजेच काय, तर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त म्हणजे आमचे तुकोबराय. विठ्ठल आणखी समजून सांगण्यासाठी छोटासा दृष्टांत आठवला म्हणून सांगूनच जाते. तीर्थावरी चालू झालेली आणि आळंदीचे मालक ज्ञानेश्वर माऊली पंढरपुरामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. पण आज आळंदीचे माऊली पांडुरंग परमात्म्या समोरून हटेच ना. नेमकी झालं काय असेल? विठ्ठलाने विचारलं, माऊली अहो काय झालं, काही प्रश्न आहे का? त्यावेळेस माऊलीने सांगितलं, देवा मला तीर्थक्षेत्री जायचं आहे, दर्शनासाठी जायचं आहे. हो मग? थोडं त्यांच्याकडे विठ्ठल विठ्ठल बालक कुणाचे आहे त्यांनी लक्ष द्या, नाही तर त्यांना उचलून घेऊन जाईल. आमचं शिबिरच आहे 1 ते 30 मे, फक्त 1 महिन्यासाठी घेऊन जाईल. काही नाही, त्यांच्यावरती योग्य ते संस्कार त्या ठिकाणी होणार आहे. ज्यांना ज्यांना आपल्या मुलांवरती संस्कार घडवायचे आहेत पण तेही योग्य आध्यात्मिक संस्कार, तर त्यांनी 1 मे ते 30 मे या शिबिराचा लाभ घ्या. विठ्ठल कुठे होतो आपण? माऊलींनी विचारलं, देवा माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय? मला तीर्थक्षेत्री जायचं आहे दर्शन घेण्यासाठी, पण सोबत मला तुमचा नामाचा. ऐकल्यानंतर पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. माऊली काय मागितलं तुम्ही? अहो दुसरं काहीतरी मागा, नामाने देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातला मासा पाण्याविना होऊ शकत नाही, तसंच मी नामाशिवाय जगू शकत नाही. माऊली दुसरं काहीतरी मागा. बराच वेळ झाला, हो नाही हो नाही, शेवटी हो करत गेला. नामदेव महाराज आले. देवाने सांगितलं, नाम्या तुला माऊलींसोबत जायचंय. कुठे? म्हणजे दर्शनासाठी. हो काय म्हणता देवा तुम्ही? तुम्हाला पटतं का? मी तुमच्याशिवाय कुठे जात नाही, कोणत्या देवासोबत माथा झुकवत नाही, मी जाणारच नाही. समजूत घातली पांडुरंगाने. नामदेवाला सांगितलं, नाम्या अरे मी पंढरीचा पांडुरंग आहे, विश्वाचा मालक आहे, पण तुला त्याच्यासोबत पाठवत आहे ना, तो कोण आहे? माऊली कोणाचा अवतार? विठ्ठल विठ्ठल महाविष्णूचा अवतार. काय पुढं? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. ज्ञानेश्वर
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अरे तो महाविष्णूचा अवतार आहे नाम्या. तुला मी सर्वसामान्य व्यक्तीसोबत पाठवत नाही. ठीक आहे देवा, तुम्ही सांगताय तर जातो. पण एक लक्षात ठेवा, दर्शन घेते वेळी, तीर्थक्षेत्री जाते वेळी तुमचे ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई प्रत्येक देवतांचं काय करतील? दर्शन घेतील. पण मी कोणत्याच देवापुढे माझी मान झुकवणार नाही. कुणाचं बीज वाक्य होतं? नामदेव महाराजांचं. अगदी त्याचप्रमाणे आमचे तुकोबराया होते, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त. विठ्ठल अहो, नुसते पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त नव्हते. तो यमदूत आमच्या तुकोबरायांना पाहिल्यानंतर थरथरा कापायचा महाराज. तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम नाम घेता साथे यम नाम घेता साथे यम धन्य नाम घेता साथे यम नाम घेता साथे यम धन्य तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तर यमाचं नुसतं नाव जरी ऐकलं, त्या तुकारामांचं नुसतं नाव जरी ऐकलं तर यमदूत थरथर कापत होते महाराज. अहो, एवढंच नाही तर आमच्या तुकोबरायांच्या सानिध्यात राहून ते यमदूत तुकोबरायांना सलाम करत होते. काय गुलाम सलाम करी सलाम करी. आमच्या तुकोबरायांना तो काळाचाही काळ काय करत होता तर सलाम करत होता. अहो, आमचे तुकोबराय नेमके केवढे मोठे. तुका केवढा केवढा तुका आकाशापेक्षाही जास्त उंचीचे असणारे आमचे तुकोबराय. पण शरण जाता याच कुणाला? अभंगाच्या प्रथम चरणात. शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा जवाना काय भक्तीचा जवाना काय भक्तीचा जवाना काय भक्तीचा जवाना तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा जवाना काय भक्तीचा जवाना
आमचे तुकोबराया पण आज शरण जात आहे. कुणाला? आमच्या हनुमंतरायाला. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. विठ्ठल विठ्ठल. आमच्या वारकरी संप्रदायाचे महाराज काही नियम आहे. आमचा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे महाराज की या वारकरी संप्रदायामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली आणि कपाळी बुक्का जरी लावलेला असला ना तर समोरून येणारा व्यक्ती रामराम घालतो. आमचा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे महाराज की विनेकरीने विना घातल्यानंतर कीर्तनकारांना विनेकरीच्या पायाने पडावीच लागतात. का? नियम आहे. पाय पडे जन एक मेघ पाय पडे जन एक मेघा पाय पडे जन एक मेघा पाय पडे जन एक मेघा पंढरीच्या पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. अजून सांगू, गायकांची चाल झाली तर कीर्तनकाराचे ते काय करतात? पाया पडतात. कारण काय? अहो वारकरी संप्रदायाचे नियम आहे महाराज. 18,000 श्लोक जर तुम्ही पाठ केले आणि तुम्ही म्हणाल आम्ही कीर्तनकाराच्या पाया पडणार नाही, वारकरी संप्रदाय म्हणाल आम्हाला काय होते? जर वारकरी संप्रदायाचे नियम पाळायचे नसते तर ते 18,000 श्लोक पाठ करून जायचं. वारकरी संप्रदायामध्ये अभिमानाला तीळ मात्र सुद्धा महत्व नाही महाराज. एवढंच नाही, पुढे जाऊन सांगते. कीर्तन संपल्यानंतर श्रोतो वर्ग कीर्तनकाराच्या पाया पडतो. कारण काय? अहो हे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत आणि वारकरी संप्रदायाचे नियम जर पाळायचे नसतील तर त्याला परमार्थामध्ये तीळ मात्र सुद्धा महत्व नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगायचा उद्देश एवढा की आमचे तुकोबराया संत होते आणि हनुमंतरायजी कोण होते? संत होते महाराज. जसं शेतकरी दोन व्यक्ती एकत्र आल्या तर चर्चा कशाची? पीक पाण्याची. राजकारणी दोन व्यक्ती एकत्र आल्या चर्चा कशाची? राजकारणाची. तसं दोन संत एकत्र आले तर चर्चा कशाची? भक्तीची. विठ्ठल विठ्ठल. आमचे तुकोबराया संत होते आणि आमचे हनुमंतरायजी सुद्धा कोण होते? संत होते. पुरावा म्हणून सांगते. एकदा आमचे हनुमंतरायजी त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आतापर्यंत मी लंकेचं सौंदर्य फक्त कानाने ऐकलेलं आहे
कशी होती लंका? सोन्याची पुरी होती महाराज, समुद्राचा गाडा. आणि राक्षसांचा काय होता? त्या लंकेला पेहरा होता. फक्त सौंदर्य कानाने ऐकलेलं आज हनुमंतरायजींना वाटलं की स्वतः जाऊन काय करावं, ती लंका बघावी. निघाले हनुमंतरायजी. भजनामध्ये रंग होते, श्रीराम जय राम जय जय राम. भजनामध्ये विलीन झालेले, रंग झालेले. आणि आमचे हनुमंतराया सकाळी 8च्या सुमारामध्ये लंकेमध्ये आले. लंकेमध्ये वैशिष्ट्य असं होतं महाराज की दिसणारे घर हे मंदिरासारखी दिसायचे. आमच्या हनुमंतरायांना वाटलं की हे मंदिरच आहे. पण आतमध्ये प्रवेश केला तर मदिरा पान करणारे लोक दिसत होते, मल्ल युद्ध करणारे लोक दिसत होते, कामवासनेमध्ये बुडून गेलेले लोक दिसत होते. आणि असं बघितल्यानंतर हनुमंतरायांना वाटायचं, अरे एवढी सुंदर लंका दिसते आणि त्या लंकेमध्ये असे लोक राहतात. परत बाहेर आले. प्रत्येक घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. समजून काय, देऊळ आहे, मंदिर आहे. दर्शन घेण्याच्या निमित्ताने ते आतमध्ये गेले, पण त्यांना हेच दृश्य दिसलं. असं करता करता पहाट झाली महाराज. आणि फिरता फिरता त्यांना एके ठिकाणी त्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन दिसलं. आणि त्या भिंतीवरती धनुष्य बाणाचं चित्र दिसलं. पण त्यांनी विचार केला, हे खरंच कुणाचं घर असेल? कुणाचं? हो बघ, आपल्या भाषेत कुण्या साधूचं घर असू शकतं. पण पुन्हा हनुमंतरायांच्या मनामध्ये विचार आला, हा मला फसवण्यासाठी रावणाने केलेला डाव तर नसेल. मग पुन्हा विचार केला, आतमध्ये जाऊ का नको जाऊ. विचार करत त्या ठिकाणी उभे राहिले. पहाटची वेळ झालेली होती आणि आमचे विभीषण झोपेतून उठले. झोपेतून उठता उठता त्यांच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्रांचं काय होतं, नामस्मरण होतं महाराज. नाहीतर आजकालचे लोक झोपेतून जागे होण्याच्या जागी तंबाखू चोळणार, तोंडात टाकणार आणि मग डोळे उघडणार. अहो त्यांचं जाऊ द्या, आपलंही मावले तसंच आहे. झोपेतून उठल्याच्या आधी मिसरी कुठे माझी, बरोबर की नाही? तुम्ही हसल्या म्हणजे खरंच असणार. विठाल सुंदर प्रभू रामचंद्रजींचं भजन चाललेलं, नामस्मरण चाललेलं. आणि नामस्मरण करत करत विभीषण महाराज घराच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर तुळशी वृंदावनाचं दर्शन घेतलं आणि समोर बघितलं तर हनुमंतराय उभे. त्यांच्या चरणाला लोटांगण घातलं. कुणी जाग्यात, कुणी घातलं कुणाला? हनुमंतरायजींना दंडवत म्हटलं महाराज. दंडवत म्हणजे काठी आणि वत म्हणजे प्रमाणे. काठी ज्याप्रमाणे टाकावी ती कुठेच न वागता जशी पडते, अगदी त्याप्रमाणे काय केलं, दंडवत घातलं. आणि विभीषण महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर, कान देऊ नाही का? माझ्या प्रभू रामचंद्रजींचा आज माझ्यावरती ते प्रसन्न झाले, कारण आज त्यांच्या कृपेने तुम्हा संतांची मला काय झाली, भेट झाली. म्हणून मी माझे उपकार, हे तुमचे उपकार, प्रभू रामचंद्रजींचे उपकार मी विसरू शकत नाही. हनुमंतजींनी ऐकलं आणि सांगितलंय, बरोबर. या लंकामध्ये कितीही सुंदर ही लंका असली, पण सर्वत्र कोण वावरत होतं, राक्षस होते. पण या राक्षसांमध्ये देखील एक सत्पुरुष आहे जो माझ्या रामाचं भजन करणारा आहे, तो म्हणजे विभीषण. आणि तो कोणी साधू संत नव्हता, तो कोणी साधा व्यक्ती नव्हता, तो देखील कोण होता, संत होता. विठ्ठल रामायणाच्या पुराणावर आपण बघितलं की पुरावा सापडला आपल्याला. हनुमंतजी कोण होते, संत होते महाराज.
आणि संत ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस चर्चा कशाची होती? भक्तीची होती. सामान्यतः ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायातल्या व्यक्ती दोघ जण एकत्र आले तर एकमेकांच्या पाया पडणार, एकमेकांना राम राम म्हणणार, रामकृष्ण हरी म्हणणार, जय हरी म्हणणार. याच्या व्यतिरिक्त काय करतील हो? काहीतरी वेगळी चर्चा की पंढरपूरला कसं जायचं, काय करायचं, वारीला जायचं की नाही, या सगळ्या चर्चा. पण ज्यावेळेस हनुमंतरायजी आणि तुकोबराया एकत्र आले त्यावेळेस आमच्या हनुमंतरायांनी, आमच्या तुकोबरायांनी हनुमंतरायांच्या पाया तर पडल्याच, पण काय म्हणताय? शरण शरणजी हनुमंता. एकदा शरण म्हटले असते तर मान्य केलं असतं, पण दोनदा शरण वापरले आणि पुढे काय? जी. जीचा अर्थ काय होतो? महाराज. महाराज मी तुम्हाला शरण आलेलो आहे. पण शरण एकदा न वापरता दोनदा वापरला म्हणजे मी कसा शरण आलो? तनाने, मनाने आणि धनाने, अर्थात सर्व भावाने मी तुम्हाला काय आलो आहे? शरण आलेलो आहे. पण कुणाला? हनुमंतरायांना. हनुमंतरायजी साधारण व्यक्ती होती का? साधारण संत होते का? नाही. हनुमंत म्हणजे शास्त्रामध्ये त्याचा सकाळी अभ्यास करता करता वाचनामध्ये आलं की हनुमंत या शब्दाचा अर्थ असा आहे की जो अभिमानाचाही हनन करतो, मानाचाही काय करतो? हनन करतो. म्हणजे अभिमानावरती ज्याने विजय मिळवलेला आहे असा महंत म्हणजे हनुमंत. विठ्ठल ज्यावेळी आमच्या हनुमंतरायांचा जन्म झाला आणि जन्माला आल्यानंतर त्यांना भूक लागली. अंजनी मातेजवळ गेली आणि सांगितलं, माते मला भूक लागली. अंजनी मातेने सांगितलं, तुला जे पिकलेलं फळ दिसेल त्याचं काय कर? सेवन कर. असं सांगितल्यानंतर हनुमंतरायांचे इकडे तिकडे बघू लागले. सूर्योदयाची वेळ होती. पाहता काय सूर्यनारायण त्यांना दिसले, पिवळसर दिसले. त्यांना वाटलं हे काय आहे? पिकलेलं फळ आहे. धावून लागले ते, धावत गेले महाराज आणि सूर्याला काय केलं? गिळून टाकलं. गिळून टाकल्यानंतर सर्वत्र अंधार पसरला, हाहाकार माजला. अरे नेमकी आता करायचं काय? सर्वजण व्याकुळ झाले आणि इंद्राजवळ आले. इंद्राला विनंती केली, देवा तुम्ही आम्हाला वाचवा. इंद्र हनुमंतरायांच्या मागे धावू लागला. धावता धावता त्यांनी स्वतःच्या हातातलं वज्र मारून फेकलं. तेच वज्र हनुमंतरायांच्या हनुवटीला लागलं, म्हणून देखील त्यांचं नाव काय पडलं? हनुमंत. विठ्ठल अशा हनुमंतरायांना शरण जातात आमचे तुकोबराया. पुढे काय म्हटले? तुम्हा आलो रामदूता. देशाचा संदेश ह्या देशातून त्या देशात जर पाठवणारा असेल तर त्याला काय म्हणतात? देशदूत म्हणतात. राज्याचा संदेश ह्या राज्यातून त्या राज्यात पाठवणारा असेल तर त्याला राजदूत म्हणतात. दूत म्हणजे काय? अर्थात संदेश इकडून तिकडे पाठवणारा. पण प्रभू रामचंद्रजींचा संदेश माता सीतामैयाचा संदेश प्रभू रामचंद्रांकडे, विभीषणाचा संदेश प्रभू रामचंद्रांकडे, प्रभू रामचंद्रजींचा संदेश विभीषणाकडे पोहोचवत होते, म्हणून त्यांना काय म्हटलं? रामदूत. विठ्ठल अहो पण ताई पावणे 9 वाजले, तुमचं चाललंय शरण शरणजी शरण शरणजी शरण शरणजी. पण तुकोबराया हनुमंतरायांना शरण जातात, याला उद्देश नाही, कारण काय नेमकी? अभंगाचं दुसरं जग.
सुगटा, भक्तीच्या नेमकी वाटा काय आहे ते काय करा तुम्ही आम्हाला दाखवा. वास्तविक पाहायला गेलं तर भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान कुणाचं असेल तर ते आमच्या हनुमंतरायांचं आहे. भक्ती करावी कुणी आमच्या हनुमंतरायांनी. प्रभू रामचंद्रजींच्या भरलेल्या सभेमध्ये ज्यावेळेस विभीषणाने प्रश्न विचारला, ए बजरंगी क्या तेरे मन में भी राम है, त्यावेळेस आमच्या हनुमंतरायांनी प्रत्युत्तर दिलं, नहीं चला बाण व्यंग्य के विभीषण तारा से पार, क्यों तोड़ी है ये माला तुझे लंकापति बतला, मुझ में भी है तुझ में भी है सब में समझाओ, ए लंकापति विभीषण ने देख तुझको आज बतला. और वीर बजरंग बली ने सीना फाड़ा, बोले ले दे जय श्री राम. श्री राम भक्ति में शक्ति है सबको बतला दिया, भक्ति में शक्ति है सबको बतला. कोई सुखना श्री राम भक्ती नेमकी काय आहे हे दाखवण्यासाठी आमच्या हनुमंतरायांनी छाती फाडली आणि त्यांच्या छातीमध्ये प्रभू रामचंद्रांचं काय झालं दर्शन करून दिलं. कारण काय महाराज, त्यांची भक्ती एवढी तीव्र होती की भगवंताने सुद्धा हनुमंतरायांच्या छातीमध्ये विराजमान झाले. विठाल काय भक्तीचा त्या वाटा मज लावव्या सुभटा. सुभट म्हणजे तलाट म्हणजे भट्ट तो वेगळा, आणि सुभट म्हणजे भट म्हणजे वेद विद्या व्याकरण जाणणारा आणि सु म्हणजे चालणारा. व्याकरणाचं चांगलं माहिती असणारा असा कोण आमचे हनुमंतराय. आणि सुभट ही पदवी फक्त दोनच लोकांना दिलेली आहे. कुणाकुणाला? एकतर
अर्जुनाला दिली आणि दुसरी आमच्या हनुमंतरायाला. अहो महाराज वाजवत आहे. काय वाजवत आहे? मृदुंग वाजवत आहे. काका पेटी वाजवत आहे, गायन करत आहे. अहो पण यांच्यामध्ये देखील आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात जर कोणी केली असेल ना तरी आमच्या हनुमंतरायाने केली. विठ्ठल प्रसंग डोळ्यासमोर आणू महाराज की आमचे राम प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले. कौसल्य माता म्हणत होती, तुझा फक्त हो रामा हो वनवासी तुझा कौशल्या माता म्हणत होती, नको रे नको रे नको रे राम श्री राम नको रे राम श्री राम नको रे राम श्री राम नको रे मला सोडून जाऊ नको आणि तुला जर जायचं असेल ना तर तुझ्या हाताने काय कर, तू मला ठार मार. कौशल्य माता फक्त म्हणत होती पण आमचे दशरथ राजा म्हणू लागले, रामा मला सोडून जाऊ नको, तू माझा प्राण आहे. ज्या पद्धतीने पाण्यातला मासा काढावा तू जगत नाही, तुझ्या विना मी सुद्धा जगू शकत नाही. आणि राम निघून गेल्यानंतर दशरथ राजा म्हणू लागले, मला सापुनी घेणारा मला सापुनी दशरथ राजा म्हणत होते, रामा मला सोडून जाऊ नको, मी जगणार नाही. कौशल्या माता नुसती म्हणत होती, रामा मला सोडून जाऊ नको. पण दशरथ राजा ज्यावेळेस राम वनवासी निघून गेले तर 6 दिवसानंतर काय झालं, त्यांनी देह दिला. महाराज दशरथ राजासारखा पिता होऊ शकत नाही, कौशल्या मातेसारखी माता होऊ शकत नाही, प्रभू रामचंद्रांसारखा
सेवक होऊ शकत नाही. विठाला प्रभू रामचंद्रजींच्या पायामध्ये काय आहे? सर्व सुख आहे. महाराज त्या केवटने सुद्धा सुंदर वर्णन केलं आहे. रामचरण सुखदायी भगवान रामचरण सुखदायी. रामाच्या चरणामध्ये आनंद आहे महाराज, सुख आहे. मला तुम्हाला हनुमंतरायजींची आणि प्रभू रामचंद्रजींची भेट कशी होते इथपर्यंत घेऊन जायचं आहे. पुढे चालत चालत विठ्ठल पुढे रामचंद्रजींचा प्रवास सुरू झाला आणि 5 वर्षापासून वाट पाहणारी शबरी माता त्या कावळ्याला प्रश्न विचारायचे. बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे, राम कब आएंगे मेरे राम कब आएंगे. शबरी माता त्या कावळ्याला विचारायची, अरे सांगा माझा रामचंद्रजी नेमकी केव्हा येणार. प्रभू रामचंद्रजींनी दर्शन दिलं. उष्टी पूर्ण झाली. कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर सीतेचं हरण झालं. सीता माता शोधासाठी दोघेही लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्रजी निघालेले. नेमकी आता पुढे कसं जायचं, काय करायचं? शबरी मातेने वाट सांगितलं, तुम्ही काय करा, कुणाला जाऊन भेटा, सुग्रीवाला जाऊन भेटा. आणि सुग्रीवाला भेटण्यासाठी ज्यावेळेस ते निघाले, चालत चालत असताना त्यांना रस्ता सापडेना आणि तिथे उभे राहून ते विचार करू लागले, नेमकी आता काय करावं. आणि तेवढ्यात आमचे हनुमंतरायजी एका साधूचं वेश घेऊन त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. आणि मोठा साधू संत ज्याप्रमाणे संस्कृत मध्ये बोलतो अगदी त्याप्रमाणे विचारला, की प्रयोजन, तुम्ही कुठे चाललात, काय कारण, काय काम. आणि एवढे सगळे प्रश्न विचारल्यानंतर लक्ष्मण भैयाला राग आला. भैया हा कोणीतरी मूर्ख दिसतोय, आपली थट्टा करतोय, आपण याच्याकडे लक्ष देऊ नका, पुढे चला. तरीही वाट अडवली. अहो मला सांगा, मी तुमची मदत करेन. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी म्हणाले, आम्हाला सुग्रीवाला भेटायचं आहे, वाट सापडे ना, विचार करतोय, तुम्ही सांगू शकता का. हो मी सांगेन, पण पहिल्यांदा तुमचा परिचय द्या, तुम्ही कोण आहात. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी म्हणाले, मी दशरथाचा पुत्र प्रभू रामचंद्र आणि हा माझा लहान भाऊ लक्ष्मण भैया. ऐकल्यानंतर हनुमंतरायजींच्या डोळ्यातून अश्रुधार वाहू लागल्या. प्रभू रामचंद्रजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि काय आनंद होता महाराज. कडकडून एकमेकांना मिठी मारली. कथा भाग असा आहे महाराज की प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही तो प्रसंग डोळ्यासमोर आठवला ना तर आपल्या सुद्धा डोळ्याला धारा लागते. विठाला आणि आमच्या हनुमंतरायजींची आणि प्रभू रामचंद्रजींची ही पहिली भेट. हनुमंतरायजी स्वतःच्या स्वामीसाठी नेहमी तत्पर कसे होते ते ऐका. लंकेशचा पती विभीषण त्याने प्रभू रामचंद्रजींना जगाच्या मालकाला पत्र पाठवलं. पत्रामध्ये लिहिलेलं होतं, हे जगाच्या जगतपती प्रभू रामचंद्रजी, माझा तुम्हाला नमस्कार असतो. तुमच्या आशीर्वादाने सहकार्याने मी आज लंकेचा राजा झाले, पण आज
एक वाईट घटना अशी घडली की रावण जो 10 दंडाचा होता तो आला आणि त्याने मला राज्यगादीवरून ढकलून खाली पाडले. राज्याची गादी माझ्याकडून हिसकावून घेतली. देवा, मला राजगादी परत मिळावी आणि याच्यासाठी काहीतरी प्रयोजन करावे. आपला चरणधर पत्र पाठवलं. प्रभू रामचंद्र यांनी पत्र घेतलं, पत्र वाचलं आणि लगेच त्या पत्राच्या मागे लिहिलं की काळजी करू नका, उद्या सकाळी 8 वाजता तुम्ही लंकेचे काय होणार, राजे होणार. पत्र लगेच वायुमार्गाने विभीषणाकडे पोहोचलं. विभीषणाने वाचलं. विभीषणाला आनंद झाला आणि त्या दिवशी एकादशी होती. प्रभू रामचंद्रजी संध्याकाळचं नित्यकर्म करून ध्यानस्थ बसले आणि झोपी गेले. आता एकादशी ही महत्वाचीच असते, पण दुसरा जो दिवस असतो साधन एकादशी तीही अत्यंत महत्वाची असते. कशी? सकाळी सूर्योदयाचे किरण पडावे आणि पारण सोडावे एवढी महत्वाची काय असते ती द्वादशी असते. आणि मग प्रभू रामचंद्रजी झोपी गेले, पण रात्रीचे 2 वाजता त्यांना जाग आली. हडबडून जागे झाले. सीतामैया विचार करू लागले की नक्की प्रभूंना झालं काय, स्वामींना झालं काय. सीतामैया उठून बसले. विचारलं, स्वामी, अहो तुमच्या अंगाला घाम येतोय, तुम्ही थरथर कापताय, नक्की झालं काय. त्यावेळेस रामचंद्रजींनी सांगितलं की सीते, मी असं पत्र लिहिलं, पण उद्या सकाळी तर साधन एकादशी आहे. उद्या सकाळी 8 वाजता विभीषणाला लंकेच्या राजगादीवरती मला बसवायचं आहे आणि रघुकुल वंशामध्ये जन्माला आलेला राजा प्राण गेला तरी चालेल, पण वचन मात्र जाऊ देत नाही. रघुकुल रीत सदा चली आई, पण वचन मात्र काही जाऊ देत नाही. सीतामैयाने विचारलं, बरोबर आहे तुमचं, पण अहो लगेच पत्र लिहिण्याची तुम्हाला काय गरज होती का. लगेच तुम्ही सांगितलं 8 वाजता लंकेचा तू राजा होशील. सीतामैया बोलू लागल्या. प्रभू रामचंद्रजी म्हणाले, अगं हो, मान्य आहे. कसं असतं ना, झाडावर चढलेला एखादा व्यक्ती खाली पडला त्याला लागलेला असतो, पण आपल्यासारखा व्यक्ती काय म्हणतो, तुला काय गरज होती वर चढायची, काय गरज होती तुला, झालंय ना ते, अहो पडलाय तो, त्याला लागलंय, त्याला दवाखाना दाखवा ना. पण नाही, तेच बोलणारा आपला हा व्यक्ती मनुष्य नाही. सीतामैयाही बोलू लागल्या, अहो तुम्हाला काय गरज होती 8 वाजता तुम्ही लंकेचा राजा होणार असं सांगण्याची. अगं हो सीते, चूक माझ्याकडनं घडून गेली, वचन दिल्या गेले, नेमकी मी आता काय करू याचं काही नाही. आणि मग सीतामैया आणि प्रभू रामचंद्रजींना विचार पडला. त्यावेळेस सीतामैयाने सांगितलं, तुमच्या शंकेचं निरसन फक्त एकच व्यक्ती करू शकतो आणि तो म्हणजे कोण, आमचे हनुमंतराजे. हनुमंतराजेंचं स्मरण केलं महाराज, नुसतं स्मरण केलं तर हनुमंतराजे त्या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणजे काय, स्वामीसाठी नेहमी तत्पर असणारे आमचे हनुमंतराजे आहे. विठाला
दशरथ राजाला पुत्र होत नव्हता. वशिष्ठ ऋषीच्या आज्ञेनुसार त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून प्रसाद बाहेर आला. तीनही राजांना वाटून दिला. सुमित्रा, कैकेयी आणि कौसल्या. कैकेयीला शेवटी दिला गेला. कैकेयीला राग आला. कैकेयीने तो प्रसाद फेकून दिला. तोच प्रसाद एका घाईने उचलला आणि आणि तो प्रसाद अंजनी मातेने सेवन केला. प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला. तब्बल 6 दिवसांनी आमच्या हनुमंतरायाने काय घेतला? अवतार घेतला. आणि हनुमंतरायाचे नेमके कुणाचे अवतार? महादेवांचे अवतार म्हणजे आमचे हनुमंतराय. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतायत काय? अंजनीच्या Bye.
मोठा